मी भावाला तर आठवण नाही, तुला पण मुलींची आता आठवण आली काय? हो ना, नवरीच्या सगळ्या साड्या घेऊन झाल्या, घागरे घेऊन झाले, सगळा बस्ता भरून झाला आणि आता तू आम्हाला बोलवतेस. नाहीतर काय, अगं आमची चॉईस एवढी पण खराब नाही, आम्ही पण वहिनीसाठी 1-2 साड्या सिलेक्ट केल्या असत्या. दादा कुठे आहे? त्याला सांगितलं नाही का आम्ही येणार आहेत? अगं सांगितलं असेल तरी तो घरात कशाला थांबतोय? नाचत असेल बायकोच्या मागे. बहिणींची कशाला कदर आहे त्याला? ते म्हणतात ना, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तशी तरा झाली त्याची. अगं ताई, हे काय खात बसतीयेस? चल आपल्याला साड्या कशा घेतल्या जाऊन बघूया. मी तर ऐकलं बहिणीला 50-50 हजाराच्या साड्या घेतल्या. काय बोलते? मी तर म्हणते सुचे, आपल्या दोघींना जर फुसक्या साड्या घेतल्या असतील ना, आपण लग्नाला गाऊनवर नाचू. आता साड्या म्हणून काय नेसायच्या नाही. तर बघू तरी कशा साड्या घेतल्या. ताई, हे बघितलेस का पडदे? जेव्हा आपण सांगायचो ना पडदे चेंज करायचे, तर हे घरचे हू नाही का चू नाही करायचे. अगं सुचे, तुला समजत नाही. आता लाडाची सुनबाई ना, मग हे लोक पडदे काय बदलतील आणि घर काय बदलतील. भाऊ तर आधीच बदललाय. शिबाई, मला तर टेन्शनच आलंय. आतापासूनच हिचं ऐकायला लागले, नंतर